नमस्कार मंडळी, पालकाची भाजी करू. तर अशी छान पालक असा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे आणि निवडून घेतला आणि कढईमध्ये पालक घातलेला आहे. त्यामध्ये गरजेनुसार पाणी, थोडंसं मीठ घातलं. मीठ घातल्यामुळे पालकाचा रंग हिरवा राहतो आणि हा झाकण ठेवून आपण शिजवून घेतलेला आहे. खूप गाळ शिजवलेला नाही. आता एका बाउलमध्ये 4 टेबलस्पून असं बेसन घेतलेलं आहे, डाळीचं पीठ. आणि हे घरचंच दही आहे, खूप पातळसर म्हणजे केलेलं आहे. ते असं आंबट पण आहे. ते दही आणि डाळीचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या त्यातल्या व्हायला नकोत. सगळ्या गाठी मोडून असं पातळसर पीठ कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे. पालक जो आहे तो आपण शिजवून घेतला, तो बाजूला काढला, पाणी त्यातलं काढून घेतलं. थंड झालेला पालक थोडासा आपण वाटीने ठिसून घेतला. हळद, हिंग, तिखट, मीठ असं घेतलेलं आहे. आलं लसूण ठिसून घेतलं आहे. गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल घातलं आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत. ठेचलेला आलं लसूण घातलेला आहे आणि त्यामध्ये आता हळद, हिंग, तिखट, गरम मसाला हे घातलेला आहे. शिजलेला पालक त्यात घातलेला आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये दही आणि डाळीचं पीठ जे आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून आपण शिजवून घेत आहोत. गरजेनुसार आपण त्यात पाणी घालणार आहोत आणि ही भाजी चांगली पातळ अशी तयार होते. भाकरीबरोबर, भाताबरोबर आपण खाऊ शकतो. थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपण पातळसर अशी भाजी ही करून घेत आहोत. त्यात थोडेसे बुडबुडे आले आहेत पहा. पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे. सुरुवातीला मीठ घातलं त्या अंदाजाने. निराली बाई चॅनलचे इतर रेसिपीचे